विचार करा, आखाती देशांमधला लष्करी तणाव आणि आपल्या घरात येणारं पिण्याचं पाणी यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? वाटतंय ना विचित्र? चला, आज आपण याच गूढ पण तितक्याच महत्त्वाच्या विषयाचा उलगडा करूया, आखाताची जीवनरेषा असलेलं पाणी. हे ऐकायला खूपच विचित्र वाटतं, हो ना? की आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या मोठ्या घडामोडींचा आणि तणावाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरातल्या पिण्याच्या पाण्यावर कसा काय होऊ शकतो? पण हे खरं आहे, आणि यामागे एक खूप मोठं लपलेलं नातं आहे. तर ही गोष्ट सुरू होते अगदी अलीकडच्या काळातल्या एका घटनेपासून. आखातामध्ये एक मोठा भूराजकीय तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की संपूर्ण प्रदेशात चिंतेचं वातावरण होतं आणि कधीही काहीही होऊ शकलं असतं. आणि इथेच आपलं आजचं मुख्य कोडं समोर येतं. समजा अमेरिकेने आपल्या लष्करी योजना काही काळासाठी थांबवल्या, तर त्याचा त्या प्रदेशातल्या लोकांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा का मिळावा? म्हणजे विचार करा, युद्ध आणि पाणी या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींमध्ये असा काय संबंध असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर, किंवा म्हणा या कोड्याची किल्ली, दडली आहे एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच नाजूक पायाभूत सुविधेमध्ये. ही सुविधा म्हणजे या संपूर्ण प्रदेशाची अक्षरशः जीवनरेखाच आहे. आणि हे उत्तर आहे डिसॅलिनेशन प्लांट्स. हो, समुद्राचं खारं पाणी गोडं करणारे प्रचंड मोठे प्रकल्प. आखाती सहकार्य परिषद म्हणजे GCC देशांसाठी हे प्लांट्स म्हणजे सर्वस्व आहेत. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE या सगळ्या देशांमधले कोट्यावधी लोक पूर्णपणे याच प्रकल्पांवर अवलंबून आहेत. म्हणून तर आपण याला त्यांची नाजूक जीवनरेखा म्हणतोय. आता या प्रदेशात पाण्याची टंचाई नेमकी किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी हा आकडा बघा. इथे वर्षाला पाऊस किती पडतो? फक्त 4 ते 30 सेंटीमीटर. हो, फक्त इतकाच. म्हणजे आपल्याकडे मुंबईत मुसळधार पावसात एका दिवसात यापेक्षा जास्त पाणी पडतं. आता विचार करा की तिथलं हवामान किती कोरडं असेल. मग प्रश्न पडतो की या देशांना समुद्राच्या पाण्यावर अवलंबून राहावं का लागतं? कारणं तशी अगदी सरळ आहेत. पहिलं, पाऊसच नाही. दुसरं, 12 नद्यांचा तर पत्ताच नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झपाट्याने वाढणारी शहरं, लोकसंख्या आणि त्यांची अर्थव्यवस्था. या सगळ्यामुळे पाण्याची मागणी अक्षरशः आभाळाला टेकली आहे. तर मग हे देश समुद्राच्या खाऱ्या पाण्याला पिण्यायोग्य बनवतात तरी कसं? चला, या आधुनिक चमत्कारामागचं तंत्रज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. ही प्रक्रिया आहे डिसॅलिनेशन. सोप्या शब्दात सांगायचं तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याला पिण्याच्या गोड्या पाण्यात बदलणं. ज्या प्रदेशात नैसर्गिकरित्या गोडं पाणी जवळपास मिळतच नाही, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही हे नक्की. आता हे काम प्रामुख्याने 2 पद्धतींनी केलं जातं. पहिली पद्धत आहे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजेच RO. हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, कारण आपल्या घरातले वॉटर प्युरिफायर याच तंत्रज्ञानावर चालतात. फरक फक्त एवढाच की हे प्लांट्स खूप म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराचे असतात. यात पाण्यावर खूप दाब टाकून त्याला एका विशेष प्रकारच्या मेम्ब्रेनमधून म्हणजे जाळीतून पाठवलं जातं, जे मीठ आणि इतर गोष्टी अडवून ठेवतं. आणि दुसरी पद्धत आहे थर्मल डिसॅलिनेशन. ही तर आणखी सोपी आहे. यात पाणी उकळवून त्याची वाफ करतात आणि मग त्या वाफेला थंड करून शुद्ध पाणी मिळवतात. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक दुसरी बाजू असते, नाही का? या तांत्रिक चमत्कारालाही एक गडद बाजू आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी एक मोठी किंमत मोजावी लागते. आणि ही किंमत फक्त पैशांची नाहीये. सगळ्यात मोठी किंमत मोजावी लागते ती पर्यावरणाला. हे प्लांट्स चालवण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, जी बहुतेकदा जीवाश्म इंधनातून म्हणजे पेट्रोल डिझेल जाळून मिळवली जाते. साहजिकच यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे या प्रक्रियेनंतर मागे उरलेलं पाणी. हे पाणी नेहमीपेक्षा खूप जास्त खारट असतं. याला ब्राईन म्हणतात. आणि हे ब्राईन जेव्हा समुद्रात परत सोडलं जातं, तेव्हा ते तिथल्या सागरी जीवसृष्टीसाठी खूपच धोकादायक ठरतं. तर एकीकडे हा एक चमत्कारिक उपाय आहे जो लाखो लोकांची तहान भागवतोय, पण दुसरीकडे त्यात एक मोठी अडचणही आहे. आणि हाच पेच आपल्याला या स्थानिक समस्येच्या जागतिक परिणामांकडे घेऊन जातो. कारण ही समस्या फक्त आखाती देशांपुरती मर्यादित नाहीये. खरं तर जगभरात जे पाणी टंचाईचं संकट वाढत चाललंय, त्या मोठ्या संकटाची ही फक्त एक छोटीशी झलक आहे, एक ट्रेलर आहे असं समजा. इथे बघा, आखाती देशांची आणि त्यांच्याच शेजारी असलेल्या इराणची पाण्याबद्दलची धोरणं किती वेगळी आहेत. एकीकडे GCC देश पूर्णपणे डिसॅलिनेशनवर अवलंबून आहेत, तर दुसरीकडे इराण अजूनही मोठ्या प्रमाणात जमिनीखालच्या पाण्यावर म्हणजे भूजलावर अवलंबून आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. देशाचा भूगोल
त्याची आर्थिक ताकद आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या गोष्टी ठरवतात की तो देश पाण्याची टंचाई कशी हाताळणार. ठीक आहे, पण या सगळ्याचा बाकीच्या जगावर काय परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. पहिलं म्हणजे आखातातली शांतता आणि स्थिरता ही थेट जागतिक ऊर्जा पुरवठ्याशी आणि सुरक्षेशी जोडलेली आहे. दुसरं, जगभरातल्या अनेक देशांचे लाखो नागरिक या प्रदेशात काम करतात, त्यांचं भवितव्यही इथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवामान बदलाच्या या काळात पाण्याची सुरक्षा मिळवणं हे किती मोठं जागतिक आव्हान आहे हे उदाहरण आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं. आणि म्हणून शेवटी हा एकच प्रश्न उरतो. डिसॅलिनेशन हे पाणी टंचाईवरचं एक महत्त्वाचं उत्तर आहे की पर्यावरणासोबत केलेला एक खूपच महागडा सौदा? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, कारण भविष्यात जगातील अनेक देशांना आणि कदाचित आपल्यालाही असेच कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात.